ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या. ह्या पुऱ्या आपण 7 ते 8 दिवस खाऊ शकतो, त्यामुळे प्रवासासाठी हा पदार्थ उत्तम आहे. चला तर मग बघूया ह्या पुऱ्या कशा बनवायच्या. अर्धा किलो गव्हाचं पीठ, 300 ग्रॅम ज्वारीचं पीठ आणि 150 ग्रॅम बेसन पीठ, 4 चमच तीळ घेतलेले, 2 चमच ओवा घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेले, 2 चमच लाल तिखट, 2 चमच जिरे पावडर, 2 चमच धने पावडर, 1 चमच हळद, कोथिंबीर, अद्रक लसणची पेस्ट आणि तेल. पीठ चाळून घेऊया. सर्व मसाले टाकूया. अद्रक लसण पेस्ट, 2 चमच तेल आणि कोथिंबीर टाकूया. हे मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊया. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. 15 ते 20 मिनिटं कणकेला झाकून ठेवूया. 20 मिनिटं झालेले आहेत. परत एकदा कणिक मळून घेऊया. कणकेतला छोटासा गोळा घेऊन याची पोळी लाटून घेऊया. ही जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळी लाटून घेऊया. कोणत्याही डब्याच्या झाकणाने किंवा वाटीच्या साह्याने याचे गोल गोल काप करून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या करून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेलही गरम झालेलं आहे. कणकेचा छोटा गोळा टाकून तेल तापलंय की नाही हे बघूया. छान तेल तापलेलं आहे. आता आपलं यात पुऱ्या सोडून घेऊया. पुऱ्या टाकल्यावर गॅसची फ्लेम फुल ठेवावी आणि 1-2 मिनिटांनी गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी. दोन्ही साईडनं पुऱ्या छान तळाव्या. पुऱ्या गोल्डन ब्राऊन झाल्या की काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्या.
आपल्या मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या रेडी आहेत.